बाला सर नाहीत का आज? नाही जॉईन झालं वाटतं अजून. हम्म. आज सगळे मराठीच आहेत ना? काय कोणी हिंदीवाला नाही वाटतं. मराठी. चला, आता मी थोडक्यात एक रिकॅप घेतो. ओके, आपण आतापर्यंत काय काय घेतलं काय नाही प्रत्येक क्लासलाच घेतोय, पण आता कोणी प्रॅक्टिसच नाही करत तर कसं करणार रे बाबा, अवघड आहे. स्क्रीन दिसते ना माझी? आपण नेटवर्क घेतलं सुरुवातीला. ओके, नेटवर्क मध्ये आपण त्याचे बेसिक कन्सेप्ट घेतले. ओके, त्याच्यानंतर OSI मॉडेल घेतला, त्याच्यानंतर IP ऍड्रेसिंग घेतला, त्याच्यानंतर सबनेटिंग घेतलं, आणि त्याबरोबर बऱ्याच गोष्टी सांगितल्या. राउटेड प्रोटोकॉल आणि राउटिंग प्रोटोकॉल काय असतं. ओके, राउटेड प्रोटोकॉल अँड राउटिंग प्रोटोकॉल. ओके, तर एक रिव्हिजन म्हणून क्लास ए ची IP सांगा. B अँड C सांगा फास्ट आता. क्लास ए ची रेंज काय आहे? रेंज 10 डॉट 1 ते 125. 0 to 126. 0 to 126. 0 to 126 आणि 127 दॅट इज द लूप बॅक Loop IP. back IP. लूप बॅक. Yes. ओके, सेकंड 8 to 128 टू 191. 191 Yes. आणि त्याच्यानंतर 192 टू 92. 2 to 3. 120. 223. ओके, हे आपल्या क्लासचे IP आहेत. आता याच्यामध्ये आपण IP चे काय बघितले? टाईप बघितले. IP च्या टाईप मध्ये आपण काय बघितलं? प्रायव्हेट IP अँड पब्लिक IP बघितलं. हे दिसतंय ना? कलर चेंज करू का? नाही ठीक आहे. ओके, पब्लिक IP आपण हे बघितलं की याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट IP आपण लोकल लॅन साठी यूज करतो, जे इंटरनेटवर काम करत नाहीत. नॉट राउट ऑन इंटरनेट. क्लिअर? आणि पब्लिक IP जे असतात इंटरनेट साठी यूज करतो आपण. ओके, हे इंटरनेट साठी असतात, जनरली ISP यूज करते. ओके, आता IP बघितल्यानंतर आपण सबनेटिंग बघितलं. सबनेटिंग मध्ये आपण बघितलं की सगळ्यात महत्वाचा पार्ट जो बघितला, क्लास फुल अँड क्लासलेस. ओके, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघितलं की FLSM अँड VLSM. फिक्स्ड लेंथ सबनेट मास्किंग, व्हेरिएबल लेंथ सबनेट मास्किंग. फिक्स लेंथ म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला 4 नेटवर्क हवेत आणि 4 नेटवर्क मध्ये मला 10 IP पाहिजे, सेम ब्लॉक. आणि व्हेरिएबल लेंथ म्हणजे जर मला 4 नेटवर्क आहेत
पाहिजे आहेत रिक्वायरमेंट, आणि या 4 नेटवर्क मध्ये मला डिफरंट आयपी ऍड्रेस म्हणजे डिफरंट आयपी पाहिजेत. ओके, तर माझा हा 10चा ब्लॉक आहे, हा 60चा ब्लॉक आहे, हा 70चा ब्लॉक आहे आणि 100चा. आणि त्यानुसार आपण सबनेटिंग केली. ओके, सबनेटिंगचा मेन काय आहे की CIDR, दॅट इज द रिप्रेझेंट स्लॅश CIDR. CIDR चा फुल फॉर्म क्लास लेस इंटर डोमेन राउटिंग. ओके, आता नेक्स्ट, आता आपण काय केलं की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर /24 जर असेल तर यामध्ये काय असणार आहे, /24 म्हणजे 256. 8 बीट हे जे असणार आहेत तुझे कशाचे असणार आहेत, होस्ट, आणि 24 बीट काय असणार आहेत, नेटवर्कचे. दॅट /24 बीट म्हणजे /24 हा नंबर जो रिप्रेझेंट नेटवर्कला करतो. ओके, तर यामध्ये मला टोटल आयपी किती भेटणार आहेत, आयपी इज इक्वल टू 256. करेक्ट, 256 आयपी भेटणार आहे. आणि त्यामध्ये आपण काय करतो, युजेबल आयपी म्हणून 2 आयपी याच्यामध्ये सोडतो, एक नेटवर्क आयडी साठी आणि दुसरा ब्रॉडकास्ट. ओके, आणि इन Azure नेटवर्किंग मध्ये आपल्याला 5 आयपी रिझर्व्ह ठेवावं लागतात. ठेवावं ते ऑटोमॅटिकली तुम्ही सबनेट बनवला की ते रिझर्व्ह होतात. ओके, ते 5 आयपी कुठले, आता लगेच तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल. एक नेटवर्क, दुसरा तुमचा ब्रॉडकास्ट, तिसरा तुमचा गेटवे, डिफॉल्ट गेटवे, आणि 2 तुमचे फ्युचर युजरला किंवा DNS. ओके, झाले 5 आयपी. तर हे झालं /24 आणि तुम्हाला Azureचं पण सांगितलं. हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. ओके, ते ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर /25 एकच सांगतो, बाकीचे त्या पद्धतीनेच आहे. /25 म्हणजे इथं माझे नेटवर्क बीट किती झाले, एक्स्ट्रा एक बॉरो केला म्हणजे 1 झाला, आणि होस्ट बीट किती झाले, 7, म्हणजे टोटल बीट मधून टोटल इज इक्वल टू 8 बीट मधून 1 बीट मी बॉरो केला. ओके, /25 डिफॉल्ट व्हॅल्यू क्लासची /24 आहे, त्याच्यामध्ये मी 1 ऍड केला म्हणजे तो बॉरो केला म्हणजे 25 झाले. नेटवर्क म्हणजे 2:1 झाले 2 नेटवर्क. ओके, आणि 2:7 म्हणजे 128, म्हणजे 128 मला आयपी भेटणार. आणि या 128 मधून मला 126 आयपी माझे युजेबल असणार आहे. क्लिअर, सेम कन्सेप्ट बाकीच्या गोष्टीला आपण लावायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं लिनक्स. लिनक्स हा कर्नल आहे. कर्नल हा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच हार्डवेअरशी कम्युनिकेट करतो. ओके, त्याच्यावर शेल आहे. शेल काय करतो, हा इंटरप्रिटर म्हणून काम करतो बिटवीन युअर कर्नल और OS अँड युजर. ओके, तर याच्यामध्ये सोर्स कोड म्हणजे कर्नल हा सोर्स कोड वापरून मल्टिपल रेड हॅट, उबंटू, सुजे अशा मल्टिपल ऑर्गनायझेशननी आपापली ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. ओके, आणि त्यांनी त्यांची ती कस्टमाइज केली. ओके, त्यांची त्याची सिक्युरिटी, त्याचे ग्राफिकल युजर इंटरफेस वगैरे. ओके, आणि त्याच्यानंतर हा कलर मलाच दिसत नाही, तुम्हाला कसा दिसतोय काय माहिती. त्यानंतर सिंपल ज्या वेळेस माझी एक ऑपरेटिंग सिस्टीम OS क्रिएट होते, त्यावेळेस जशी विंडोज मध्ये आपली C असते, ओके, C त्या पद्धतीने इकडे रूट असतो. ओके, रूट, यामध्ये रूट काय असतो, युजर पण असतो, रूट डिरेक्टरी पण असते, आणि रूट डिरेक्टरी. ओके, आता ही जी रूट स्लॅश डायरेक्टरी आहे, फॉरवर्ड स्लॅश ना आपण इथे कन्सिडर करतो, आणि या स्लॅश मध्ये तुमच्या डिफरंट फाईल असतात, जसं /boot आहे. ओके, याच्यामध्ये तुमच्या बूट रिलेटेड कॉन्फिग फाईल असतात. ओके, त्याच्यानंतर तुमची असली /etc. /etc ही जी फाईल आहे तुमची
ऍप्लिकेशन रिलेटेड जे कॉन्फिगरेशन फाईल आहेत त्या असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्लॅश बिन नावाचा एक फोल्डर क्रिएट होतं, म्हणजेच डिरेक्टरी. ओके, दॅट इज द डायरेक्टरी. तर हा बिन याच्यामध्ये तुमची कमांड इन्फॉर्मेशन असते. त्याच्यानंतर तुमची टेम्प, याच्यामध्ये तुमचा टेम्पररी इन्फॉर्मेशन किंवा टेम्पररी डेटा असतो. ओके, आणि स्लॅश होम मध्ये इकडे आपल्याला युजरची इन्फॉर्मेशन असते, युजर इन्फो. क्लिअर? कोणी काय बोलतच नाही ह्या पेज. क्लिअर. आता नेक्स्ट आपण आतापर्यंत, आता मग आपण नंतर AZ900 कडे गेलो. ओके, AZ900 मध्ये पहिल्यांदा आपण बेसिक बघितलं. बेसिक मध्ये क्लाउड कम्प्युटिंग बघितलं. क्लाउड म्हणजे काय असतं, दॅट इज द टेक्नॉलॉजी. ओके, वी कॅन डिलिव्हर कम्प्युटिंग सर्व्हिसेस, ओके, ओव्हर द इंटरनेट. कशा असतात त्या? पे ऍज यू गो. ओके, रेंटेड. जेवढं तुम्ही वापरसाल तेवढं तुम्हाला त्याचं बिल येईल. ओके, इनवाइस जनरेट होईल. 2 मिनिटं. हॅलो, क्लास ले दुसरे बोल ने. हा हा, बोल ना गजानन. हा बोल ना. अविनाश, हा, मला एक 5,000 देतोस का? मला अर्जंट आहे, मम्मीचे म्हणजे जरा जास्तच बिल झालंय. ओके, आता पाहिजे का? उद्या 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 देऊ का? उद्या नाही तर परवा देऊन टाक. अरे आता पाहिजे का? मी क्लास घेतोय आता, अर्जंट पाहिजे का? ओ शेट, तुझा क्लास चालू आहे ना? हा बरं, थांब, ठेव ठेव ठेव. मी थांब. तू ठेव ठेव ठेव. बाय हा बाय. हा. हॅलो, सॉरी हा, एक अर्जंट फोन आलता मित्राचा. हा, आपण काय केलं, ही आपली जी सर्व्हिस आहे ती रेंटेड असते. ओके, त्यामध्ये क्लाउड मध्ये आपण बघितलं, हा, त्याच्यानंतर आपण क्लाउडचे जे सर्व्हिस मॉडेल बघितले. सर्व्हिस मॉडेल. ओके, सर्व्हिस मॉडेल मध्ये आपण काय बघितलं? ऍस. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं? पॅस. त्याच्यानंतर काय बघितलं? सॅस. Yes. हा, ऍस म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस, पॅस म्हणजे प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस, आणि सॅस म्हणजे सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस. ओके, तर त्याच्या आपण रिस्पॉन्सिबिलिटी बघितल्या, कोण काय काम करतंय, म्हणजे कोण काय मॅनेज करते. ओके, सॉरी, हे रिसोर्स झालं, रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं डिप्लॉयमेंट मॉडेल. डिप्लॉयमेंट मॉडेल म्हणजे काय? क्लाउडचे प्रकार. त्याच्यामध्ये येतं पब्लिक क्लाउड Private. अँड प्रायव्हेट क्लाउड. ओके, पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड. आता हे पब्लिक आणि एक दुसरं येतं महत्वाचं, हायब्रिड क्लाउड. Hybrid. ओके, पब्लिक म्हणजे तुमचे AWS, त्याच्यानंतर Azure. ओके, त्याच्यानंतर गुगल. प्रायव्हेट म्हणजे तुमचं ऑन प्रेमायसिस झालं, आणि हायब्रिड म्हणजे तुमचं पब्लिक प्लस Private. प्रायव्हेट, जे बँकिंग सेक्टर मध्ये यूज होतं. ओके, जे कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तो त्यांच्या स्वतःच्या ऑनप्रेमायसिस VMware वर ठेवला जातो, आणि जे पब्लिक फेसिंग म्हणजे जे काही पब्लिकला आपण दाखवायचा जो डेटा आहे तो
आपण पब्लिक क्लाउडवर ठेवतो. ओके. त्याच्यानंतर हे रिव्हिजन चालू आहे. ओके. हे काय शिकवत नाहीये मी, नाहीतर मग चाललंय फास्ट व्हायला म्हणून. हा. त्याच्यानंतर हम्म. आपण व्हर्च्युअल मशीन क्रिएशन बघितलं. ओके. व्हर्च्युअल मशीन क्रिएशन बघितलं. त्यामध्ये लागणार आपण काय बघितलं की जे हे आहे काय म्हणतात कोर सर्व्हिसेस त्यामध्ये आपण इन्फ्रा रिलेटेड सर्व्हिस बघितल्या. इन्फ्रा रिलेटेड मध्ये हम्म. काय काय येतं तुमचं इन्फ्रा रिलेटेड मध्ये पहिल्यांदा काय येतं रिजन. करेक्ट. हम्म. समजून घ्या. रिजन म्हणजे तुमचा जिओग्राफिकल एरिया झाला. ओके. जिओग्राफिकल एरिया फॉर एक्झाम्पल काय झालं आफ्रिका झालं, इंडिया झालं. ओके. इंडिया झाल्यानंतर हम्म. तुमचं अमेरिका झालं. अमेरिका. ओके. लाईक दॅट. आता त्याच्यानंतर आपण याच्या खाली आलो झोन म्हणून. झोन काय असतात की या पर्टिक्युलर इंडियामध्ये हा माझा इंडिया आहे. इंडियामध्ये मी काय केलंय पुणे आहे, चेन्नई आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बॉम्बे आहे. इथे माझे मी काय केले डेटा सेंटर रेडी केले. दॅट इज माय झोन. करेक्ट. हे माझे झोन झाले. हम्म. ओके. तर एक झोन म्हणजे तुमचा हा डेटा सेंटर झाला. करेक्ट. एका झोन मध्ये तुमचे एका झोन मध्ये तुमचे एक किंवा तीन पेक्षा म्हणजे जास्त डेटा सेंटर असू शकतात. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्या पब्लिक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरवर डिपेंड आहे. ओके. तर हे एकमेकाशी आपसमध्ये कनेक्टेड असतात. ओके. विथ द हेल्प ऑफ मायक्रोसॉफ्ट बॅकबोन असो किंवा इंटरनेट थ्रू फायबर थ्रू असो. डेडिकेटेड एक्सप्रेस रूट. ओके. एक्सप्रेस रूट. हम्म. एक्सप्रेस रूट म्हणजे तुमचं काय झालं मग तुम्ही काय करू शकता एमपीएलएस डेडिकेटेड फायबर. ओके. डायरेक्ट फायबर टू हम्म. फायबर कनेक्टिव्हिटी. तर हा झोन झाला. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी सेट म्हणलो मी. अवेलेबिलिटी सेट. अवेलेबिलिटी सेट म्हणजे काय असतं की माझ्या एका डेटा सेंटरमध्ये विदिन द रिजन हा माझा डेटा सेंटर आहे. या डेटा सेंटर मध्ये मी एक व्हर्च्युअल मशीन बनवलेली आहे. माझी रॅक आहे. हम्म. ओके. या डेटा सेंटर मध्ये या रिजन मध्ये माझे 3 डेटा सेंटर आहेत आणि याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक हे लोकेशन एक झालं. ओके. एक लोकेशन झालं. हम्म. मी इथे VM बनवले. तर मी याच्यामध्ये इथे माझं एक सर्व्हर समजा मी बनवलं माझी व्हर्च्युअल मशीन. तर अवेलेबिलिटी हम्म. सेट काय करतो की इथे जर काही प्रॉब्लेम जर आला तो एकाच रिजन मध्ये जर काही त्याला जर बॅकअप असेल तरच तो काम करणार, नाहीतर तो VM तिथे डाऊन होऊन जाणार. ओके. त्याच्यानंतर काय येतं तुमचं अवेलेबिलिटी झोन येतं. ओके. एका डेटा सेंटर पुरतं तुमचं काय झालं अवेलेबिलिटी सेट आणि झोन मध्ये काय झालं तुमचं सेम लोकेशन झालंय. याच्यामध्ये तुमचं पुणे आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचं इथं चेन्नई आहे आणि दिल्ली आहे. इथं एक क्रिएट केलं तुम्ही. जर त्याला VM ला ऑप्शन दिले तुम्ही याला जर झोन मध्ये ठेवायचंय असं सिलेक्ट जर केलं तर ते तुमचा डेटा इथे पण रिफ्लेक्ट करणार. पण याचे चार्ज लागतात. ओके. चार्जेबल. हा जर डाऊन झाला तर इथून अप होईल. ओके. त्यालाच आपण हाय अवेलेबिलिटी म्हणतो. हे हाय अवेलेबिलिटीचे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो कोर इन्फ्रा मध्ये. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मॅनेजमेंट ग्रुप बघितलं. आता मॅनेजमेंट ग्रुप आणि रिसोर्स ग्रुप याच्यामध्ये फरक काय आहे की रिसोर्स ग्रुप हा एक प्रकारचा कंटेनर असतो. ओके. कंटेनर. आणि या कंटेनरच्या अंडर आपण काय करतो सर्व्हिसेस क्रिएट करतो. ओके. हा रिसोर्स ग्रुप मॅनेज करतो. सर्व्हिसेस मध्ये तुमचं काय VM आलं, स्टोरेज आले. ओके. डेटाबेस आले. मॅनेजमेंट ग्रुप काय करतो तुमच्या टेनंट काय असतो की ज्या वेळेस तुम्ही एक अकाउंट म्हणजे तुम्ही ज्या वेळेस ईमेल आयडीनं एक अकाउंट क्रिएट करता. ओके. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुमचं एक सबस्क्रिप्शन बनतं.
आणि सबस्क्रिप्शन बनल्यानंतर एक तुमचा टेनंट बनतो, ते तुमचा रूट टेनंट झाला. ओके, तर हे टेनंट काय करतात, मल्टिपल सबस्क्रिप्शन मॅनेज करतात. सबस्क्रिप्शन करेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला कळालं की सबस्क्रिप्शन कळालं, मॅनेजमेंट ग्रुप कळालं, आरजी कळालं म्हणजे रिसोर्स ग्रुप कळालं, आणि रिसोर्सेस याला आपण रिसोर्सेस म्हणतो म्हणजेच अजूर सर्व्हिसेस. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे आपण गेलो व्हर्च्युअल स्टोरेज मध्ये. स्टोरेज हे मायक्रोसॉफ्ट मॅनेज्ड सर्व्हिस आहे. ओके, पॅस सर्व्हिस नाहीये. स्टोरेज मध्ये फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघितलं अनस्ट्रक्चर अँड स्ट्रक्चर डेटा स्टोअर करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आता अनस्ट्रक्चर मध्ये या स्टोरेजचे म्हणजे अजूरने दिलेली जी सर्व्हिस आहे, एक आहे ब्लॉब, त्यालाच आपण कंटेनर म्हणतो किंवा ऑब्जेक्ट लेवलला. ओके, अनस्ट्रक्चर मध्ये. त्याच्यानंतर दुसरं येतं तुमचं फाईल शेअर. ओके, तर हा अनस्ट्रक्चर डेटा तुमचा काय असू शकतो की तुमचे व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहे, टेक्स्ट आहे, पीडीएफ आहे. ओके, या प्रकारचा जो डेटा असतो तो आपण या अनस्ट्रक्चर्ड डेटा स्टोरेज मध्ये ठेवू शकतो. ब्लॉक, कंटेनर म्हणजे एकच आहे बरं, कंटेनर आणि फाईल. आणि स्ट्रक्चर्ड मध्ये तुमचा जो डेटा ठेवला जातो एक त्याचा टाईप आहे क्यू, आणि दुसरा असतो टेबल. टेबल मध्ये आपल्याला अजूर मध्ये नो एसक्यूएल डेटा असतो, नो एसक्यूएल डेटा बेस. ओके, तर यामध्ये त्यांचे मँगो डेटाबेस, कॉस्मॉस डीबी. ओके, ह्या टेबल मध्ये असतात. आणि क्यू मध्ये मेसेजिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ती क्यू मध्ये असते. हे स्टोरेज आहे, आपण याचं प्रॅक्टिकल सुद्धा करून बघितलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आपण बघितलं होतं व्हर्च्युअल नेटवर्क. व्हर्च्युअल नेटवर्क म्हणजे काय असतं की आपण एक नेटवर्क बनवतो, प्रायव्हेट नेटवर्क, दॅट इज द आयसोलेटेड. ओके, हा तुमचा ज्याला आपण हा तुमचा विनेट आहे. ओके, हा विनेट बनतो कशावर, तुमच्या काय लागतं त्याच्यासाठी, रिसोर्स ग्रुप लागतो. ओके, त्याला एक आयपी ऍड्रेस लागतो. करेक्ट, आयपी ऍड्रेस. तर तुम्ही त्याला एक रेंज देता, फॉर एक्झाम्पल 10.0.0.0/16. दॅट इज द रेंज, दॅट इज द नेटवर्क आयडी फॉर दॅट पर्टिक्युलर virtual network, and under that virtual network you can create multiple subnet as per your requirement, that is your subnet. ओके, हा काय आहे तुमचा एक प्रायव्हेट नेटवर्क झाला. ओके, याच्यामधले जे रिसोर्स ग्रुप आहेत, तुम्हाला जर हा याच्यामधले आतल्या फॉर एक्झाम्पल या व्हर्च्युअल नेटवर्कच्या अंदर मी एक सबनेट बनवला आणि याच्यामध्ये जर मी व्हीएम बनवला, 3 व्हीएम बनवले, तर हे एकमेकाशी कम्युनिकेट करतात. कम्युनिकेट. ओके, करतात. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की जर मला हे माझं विनेट आहे. ओके, हा विनेट आहे, हा आयसोलेट झाला. ओके, हा डिफरंट आरजी मध्ये आहे, हा डिफरंट आरजी मध्ये आहे. ओके, याची लोकेशन वेगळी आहे आणि याची लोकेशन वेगळी आहे. तर आपण याच्यामध्ये काय करतो, विनेट पेअरिंग करतो, पेअरिंग. ओके, तर हे एकमेकांसोबत कम्युनिकेट करायला लागतील. नेक्स्ट सिनॅरिओ आपण काय बघितला होता, फॉर एक्झाम्पल जर हा माझं पोर्टल आहे, या पोर्टलवर एक व्हर्च्युअल मशीन आहे. ओके, किंवा इथे एक मी स्टोरेज बनवलं. ओके, किंवा एखादी पॅस सर्व्हिसेस आहे, ती ऍक्सेस करायची बाहेरच्या माणसाला. हा ऑन प्रिमाइसेसचा तुमचा लॅपटॉप आहे. समजा तुम्ही वर्क
फ्रॉम होम करताय आणि तुम्हाला Azureची ही सर्व्हिसेस ऍक्सेस करायची आहे. ओके, ती बी प्रायव्हेटली सेक्युअर. करेक्ट. तर तुम्ही काय यूज करणार? VPN, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. पण कोणतं करणार? हा एक माणूस झाला म्हणजे एक, दॅट इज द पॉइंट. कशाला ऍक्सेस करतोय? या साईटला, Azureच्या. म्हणजे हा काय झाला? पॉइंट टू साईट. ओके. आणि ही एक फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशनला हे Azureला ऍक्सेस करायचे आणि सेक्युअरली करायचं. तर मी यूज करणार VPN. पण कोणतं? साईट टू साईट. क्लिअर? त्याच्यानंतर एखादा कस्टमर म्हणला आता इथे VPN आहे पण तरी पण आपली जी आहे ट्रॅफिक ओव्हर द इंटरनेट फ्लो होणार. ओके, ओव्हर द इंटरनेट बट इट्स इनक्रिप्टेड. पण एखादा कस्टमर म्हणतो मला हे नाही पाहिजे, मला काय पाहिजे बाबा एकदम प्युअरली सिक्युअर पाहिजे. मग तो आपण तशा कस्टमरला आपण काय देतो? एक्सप्रेस रूट ही एक सर्व्हिस आहे क्लाउडची. आपल्याकडे काय करतो? हा विनेट आहे, त्याच्यानंतर हा सबनेट आहे, इथे एक नेटवर्क गेटवे बनवणार, त्याच्यानंतर एक एक्सप्रेस सर्किट मी क्रिएट करणार. या सर्किट आयडी क्रिएट होणार, इथं मी प्रोव्हायडर चूज करणार, टाटा म्हणा, BSNL म्हणा, तो इथून फायबर एक्सटेंड करणार तुमच्या ऑन प्रिमाइसेस पर्यंत, कस्टमर पर्यंत. दॅट इज युअर डेडिकेटेड फायबर लाईन एंड टू एंड. राईट. आता सगळं हे बघा रिव्हिजन झालंय. आपण याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण त्याचे काही सिक्युरिटीचे पॅरामीटर बघितले. NSG, नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं लोड बॅलन्सर. त्याच्यानंतर बघितलं लोड बॅलन्सर हा कोणता आहे? स्टँडर्ड झाला. आणि लोड बॅलन्सरचा दुसरा एक प्रकार आहे ऍप्लिकेशन गेटवे पब्लिक. ओके, हे आपण प्रॅक्टिकल करून बघितलेले आहेत मागच्या याच्यामध्ये. आता आपण पुढे जाऊ. आता आपला पार्ट आहे मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी. मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी. मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी हा Azure मध्ये अगोदर त्याचं नाव होतं Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी. ओके. आता हे सगळ्या आपण सर्व्हिसेस बघितल्या. ओके, सर्व्हिसेस बघितल्यानंतर कोणता तरी युजर लागणार आहे. युजर लागल्यानंतर आता तुम्ही ज्या वेळेस एक अकाउंट ओपन करता, अकाउंट ओपन केल्यानंतर तुमचं एक सबस्क्रिप्शन क्रिएट होतं. सबस्क्रिप्शन क्रिएट झाल्यानंतर तुमचा एक टेनंट क्रिएट होतो. ओके. आणि टेनंट क्रिएट केल्यानंतर तुमचा एक डिफॉल्ट डिरेक्टरी तयार होतो. तुमच्या ईमेल आयडीच्या नावाच्या नंतर तुमचं डोमेन म्हणजे मायक्रोसॉफ्टचं डोमेन लागतं. ओके, दॅट इज हे तुमचं मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी काय करतात की तुमचे जे डिरेक्टरी आहेत ते मॅनेज करतात. ओके, मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी. आणि याच्यामध्ये आपण युजर क्रिएट करतो. ओके, आणि युजरला ज्या पद्धतीने आपल्याला ऍक्सेस द्यायचे त्या पद्धतीने आपण ऍक्सेस देऊ शकतो. तर त्याला आपण रोल बॅक ऍक्सेस म्हणतो, रोल बेस ऍक्सेस कंट्रोल. जर कोणाला रीडरचं पाहिजे तर त्याला रीडर बनवू शकतो, कोणाला कॉन्ट्रीब्युटर पाहिजे तर त्याला कॉन्ट्रीब्युटर बनवू शकतो, आणि कोणाला जर ओनर पाहिजे तर त्याला ओनर देऊ शकतो. ओके. तर आपण याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो की याच्यामध्ये काय आहे. हा सगळा सिक्युरिटीचा पार्ट आहे. ओके. याच्यामध्ये Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी, AD किंवा एंट्रा आयडी हा मॅनेज तुमच्या डायरेक्टरी करतो. ओके. त्याच्यानंतर तुमचा काय झाला? MFA,
हा तुमचा मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. ओके, तर हे आपण सिक्युरिटीसाठी यूज करतो. एक युजर क्रिएट केला, त्याच्या एंडने त्याला काय करावं लागेल, MFA इनेबल जर केला तर आपण ते ड्युएल सिक्युरिटी आपण याला म्हणतो. त्याच्यानंतर आपण काय करायला होतो की एक सर्व्हिस आहे एडी कनेक्ट म्हणून, म्हणजे AAD, Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी कनेक्ट. ओके, तर ही सर्व्हिस आपण यूज करू शकतो कधी, ज्या वेळेस जर एखादा ऑन प्रिमायसिस मधला कस्टमर म्हणला की बाबा माझे जे युजर आहेत, फॉर एक्झाम्पल याचं .com नावाचं एखादं XYZ नावाचं एक डोमेन कंट्रोलर आहे. त्या डोमेन कंट्रोलरच्या अंडरमध्ये त्यांचे 5 युजर आहेत, AWS, GCP आणि Azure फॉर एक्झाम्पल 3 युजर आहेत. हे 3 युजर ऑन प्रीम मधले आहेत आणि ते कनेक्ट करायचे मला माझ्या युजरला, म्हणजे माझ्या AWS न ते मॅनेज करायचे. तर कसं करणार, तर त्यासाठी आपल्याला एडी कनेक्ट लागते. पण करण्यासाठी आपल्याला प्रिरिक्विसाइट काय काय लागतं. आता बघा, पहिल्यांदा ज्या वेळेस तुमचं हे पोर्टल आहे, हे तुमचं Azure पोर्टल आहे. ओके, Azure पोर्टल मध्ये तुम्हाला एक युजर क्रिएट करावा लागेल आणि तो युजर क्रिएट करून तुम्हाला काय करावं लागणार, तो ग्लोबल ऍडमिन बनावा लागेल. ग्लोबल ऍडमिन बनवला की त्याच्यानंतर तुम्हाला हा युजर लागेल. करेक्ट, त्याच्यानंतर ऑन प्रिमायसिस साठी आपल्याला काय लागेल, एक डोमेन कंट्रोल म्हणजे डोमेन पाहिजे. त्याच्यानंतर ऑन ते तर असणारच आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरे 15 किंवा 20 MBPS इंटरनेट पाहिजे रिक्वायरमेंट. तिसरं पाहिजे तुम्हाला एडी कनेक्ट, हे सॉफ्टवेअर आहे कशाचं, मायक्रोसॉफ्टचं. हे डाउनलोड करावं लागणार तुम्हाला. हे डाउनलोड कशावर करणार, फॉर एक्झाम्पल इथे तुमचं एक सर्व्हर आहे, विंडोज 2016 हे तुमचं सर्व्हर आहे. ओके, या विंडोज सर्व्हर मध्ये हे डोमेन कंट्रोलर आहे, हे इंटरनेट लावलंय. त्याच्यानंतर एडी कनेक्ट तुम्ही याच्यामध्ये पेस्ट केलं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक रिक्वायरमेंट लागेल, .NET फ्रेमवर्क म्हणून एक सॉफ्टवेअर भेटतं छोटस, लेटेस्ट व्हर्जन 4.7 असे या पद्धतीने कोणते असू द्या, ते इन्स्टॉल करावं लागेल. आणि एक तुमचं जे लोकल युजर आहे विंडोज वरचं, ते रूट लागेल, लोकल रूट युजर. ओके, तर या गोष्टी ज्या वेळेस आपण सगळ्या प्रेरिक्विसाइट कंप्लीट करतो, फर्स्ट याच्यावर आपल्याला युजर क्रिएट करायचं. युजर क्रिएट केल्यानंतर ऑन प्रिमायसिस मध्ये त्यांना सांगायचं की तुमचं डोमेन कंट्रोलर ही इंटरेस्ट आहे SP, तर त्यांना सांगायचं एडी कनेक्ट हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, .NET आणि तुमचे रूट. मग त्याच्यानंतर एडी कनेक्ट नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ना, ते ओपन करायचं, म्हणजे कनेक्ट करायचं. मी कनेक्ट करणार आणि कनेक्ट केल्यानंतर तिथे आपल्याला कनेक्ट कशासोबत करायचे, ग्लोबल ऍडमिन नावाचं इथं हे युजरचं नेम आणि इथं पासवर्ड टाकायचा, ग्लोबल आणि इथं पासवर्ड. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लोकलचं पण युजर नेम पासवर्ड टाकावं लागणार, रूटचं. आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना, त्यावेळेस तुमचे इथले जे युजर आहेत ते इकडे तुम्हाला सिंक होतील. क्लिअर, कळालं का? आता तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवतो. बोला बोला, कळालं की नाही? हॅलो, आहेत ना सगळेजण? येस सर, येस हा सर. हो कळतंय ना कुठं काही? सर, समजलं सर. हं.
हम्म. आता आपण काय करू माहितीये का, एक युजर क्रिएट करू पहिल्यांदा, ते तुम्हाला समजलं पाहिजे मेन. आता मी काय करतो, याला मिनिमाइज करतो आणि मी माझ्या पोर्टलवर जातो. पोर्टल दिसते सगळ्यांना? ओके, हे माझं पोर्टल आहे. याच्यामध्ये गेलो मी ऑल सर्व्हिसेस मध्ये. ऑल सर्व्हिसेस मध्ये मला इथं काही दिसत नाही. ओके, मी काही क्रिएट केलेलं नाही. रिसोर्स ग्रुप मध्ये आहे, त्याच्यामध्ये पण काही नाही, सगळं केलेलं डिलीट केलं. ओके, इथं मी काय टाईप करणार, एंटर आयडी. ओके, हे बघा इथं ऑलरेडी आहे एंटर आयडी. ओके, मायक्रोसॉफ्ट एंटर आयडी किंवा आयडेंटिटी नावाची जी एक सर्व्हिस आहे. ओके, आयडेंटिटी जी सर्व्हिस आहे त्यामध्ये तुमचं मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडी ही सर्व्हिस येते. ओके, हम्म. आता मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे बघा डिफॉल्ट डायरेक्टरी दिसेल. तुम्ही ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर पहिलंच पेज आहे. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल, बेसिक इन्फॉर्मेशन नेम, दॅट इज द डिफॉल्ट डायरेक्टरी. ओके, एक युजर आहे, तो जो आहे मी रूट युजर. ओके, टेनंट आयडी दिसतो, एक टेनंट आयडी क्रिएट होतो, तुम्हाला मी आताच सांगितलं. ओके, दॅट इज द हे डोमेन झालं. हे कशाचं आहे, प्रायमरी डोमेन क्रिएट केलंय मायक्रोसॉफ्टनं आपल्यासाठी. हे बघा मायक्रोसॉफ्ट.com. ओके, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट आयडी कशी आहे, फ्री आहे. ओके, त्याच्यानंतर मी काय करणार, मला एक युजर क्रिएट करायचं आहे. तर मी हे बघा इथं मॅनेज मध्ये युजर नावाचं एक ऑप्शन येतं बघा, मॅनेज मध्ये युजर. आता युजर मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे माझं एक युजर आहे. ओके, हे माझं रूट युजर आहे. रूट युजर आहे, या युजरला सगळे ऍक्सेस आहे. ओके, मी युजर म्हणजे रिसोर्स क्रिएट करू शकतो, डिलीट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. पण मला एक असं युजर बनवायचंय, असं एक युजर बनवायचंय ज्याला फक्त एक म्हणजे फक्त रीडर किंवा एखादी छोटीशी सर्व्हिस आहे तेवढंच ऍक्सेस द्यायचंय. तर मी पहिल्यांदा काय करणार, एक युजर क्रिएट करणार, क्रिएट अ न्यू युजर. ओके, आता हे न्यू क्रिएट युजर केल्यानंतर पहिली बेसिक इन्फॉर्मेशन इथं तुम्ही टाका, डेमो युजर, डेमो नावाचं. ओके, मी क्रिएट आता हे नाव लिहिलं. त्याच्यानंतर मी काय करणार आहे की डिस्प्ले नेम मी डेमोच टाकतो. ओके, त्याच्यानंतर हा जो पासवर्ड असतो ऑटो जनरेटेड पासवर्ड असतो. हा पासवर्ड ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला चेंज करावा लागतो फॉर द सिक्युरिटी पर्पज. मी काय करतो, हा पासवर्ड कॉपी करतो. ओके, आणि इकडे पेस्ट करतो आणि याला नाव देऊन टाकू आपण ऍटो पासवर्ड. आणि मी नेक्स्ट प्रॉपर्टीवर क्लिक करतो. इथं तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन युजरची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, एम्प्लॉय आयडी, बिझनेस कॉन्टॅक्ट नंबर. आपल्याला सध्या त्याची काही गरज नाही. नेक्स्ट असाइनमेंट वर जा. असाइनमेंट वर गेल्यानंतर तुम्हाला ऍड रोल नावाचं एक ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा. हे रोल तुम्हाला असाइन करायचे. मी याला सध्या आता काय देतोय की बाबा ओनर देतोय. हम्म. हे बघा इथं ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आलं. ओके, याच्यामध्ये पुढं बघा काय आहे की कॅन मॅनेज ऑल aspect ऑफ द मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी अँड मायक्रोसॉफ्ट सर्व्हिसेस दॅट यूज मायक्रोसॉफ्ट इंट्रा अँड डेंड्री. मी याला क्लिक करतो आणि सिलेक्ट करतो. हा रोल झाला ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर. त्याच्यानंतर मी पुढे जातो आणि रिव्ह्यू आणि क्रिएट करतो. ही सगळी इन्फॉर्मेशन एकदा रिव्ह्यू केली आणि क्रिएट केली. ओके, आता हे काय झालं, सक्सेसफुली क्रिएटेड युजर झालं. पण इथं दिसते का, नाही दिसत. मी एकदा रिफ्रेश करतो. हे बघा
दिसतं तुम्हाला हा युजर क्रिएट झाला, त्याची इन्फॉर्मेशन आली, ऑब्जेक्ट आयडी आला, डेमो पण माझ्याच आयडीच्या खाली आला. ओके, हाच माझा आयडी पण @डेमो आला. ओके, मी काय करणार, याची ही इन्फॉर्मेशन कॉपी करून घेणार, म्हणजे युजर प्रिन्सिपल नेम डेमो. ओके, दॅट इज युअर, हे डेमो कसे काय कशाचं नाव आहे, नाहीतर तुम्ही काय करा, या युजरवर जावा आणि हीच हे युजर नेम कॉपी करून घ्या आणि तुम्ही काय करा, याच्यामध्ये युजर नेम पेस्ट करून घ्या. ओके, आता हा झाला तुमचा युजर नेम. आता मला हा लॉग इन करायचा आहे, करेक्ट. आता लॉग इन करायचं आहे, तर मी काय करणार आहे, हे माझं नवीन टॅब मी काय करतो, इनकॉग्निटो मोड मध्ये ओपन करतो, Azure पोर्टल ओके करतो, पोर्टल मध्ये गेल्यानंतर साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर ही जी आयडी आहे, कुठे आहे? ही कॉपी करणार आणि इथं टाकणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर इथं काय म्हणतो तो पासवर्ड, कोणता पासवर्ड आहे, हा पासवर्ड, आणि त्याच्यानंतर साइन इन करणार. साइन इन केल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी, फर्स्ट पासवर्ड करा, यू नीड टू द अपडेट युअर पासवर्ड बिकॉज दिस इज द फर्स्ट टाइम यू आर साइनिंग इन और बिकॉज युअर पासवर्ड हॅज एक्सपायर्ड. करंट पासवर्ड मी आताच कॉपी केला, पेस्ट केला, आणि न्यू पासवर्ड मी आता काय करतो, साइन इन. You have seen this perfect too many times before, choose the something other base. ओके, तर काय म्हणते ते नेक्स्ट,
आता इथं त्यांनी कंपल्सरी करून ठेवलं की तुम्हाला MFA इनेबल करावंच लागेल. आता MFA इनेबल जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करावं लागतं. ओके, ते ऑलरेडी माझ्याकडे आहे. तर मी सध्या काय करतो की मी नेक्स्ट करतोय, नेक्स्ट करून परत एकदा नेक्स्ट करतो. अकाउंट जर सेटअप करायचं असेल, त्यांनी एक हे दिलंय, काय दिलंय, क्यूआर कोड. क्यूआर कोड दिल्यानंतर मी काय करणार, मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर जे ऍप्लिकेशन आहे ते ओपन करणार. ज्या युजरला करायचे त्या युजरने हे करायचं असतं. ओके, मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर प्ले स्टोअर वर भेटतो, तो ओपन करायचा. ओपन केल्यानंतर त्याचा क्यूआरचा ऑप्शन येतो, मी हे स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर ते ऍड होतं. ऍड झाल्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट केल्यानंतर ते पुढे जाते आणि त्याच्यानंतर तिथे ऑप्शन आलाय की 63 टाका. मी ते इंटर केलं 63 आणि तो पुढे जातो. ते डुएल झालं तुमचं MFA. ओके, मी नेक्स्ट केलं, डन. ओके, सध्या आता हे माझं एक नवीन, स्किप करतो, स्टार्ट टू. ओके, नेक्स्ट. इथे मी गेलो ऑल सर्व्हिसेस मध्ये. ऑल सर्व्हिसेस मध्ये गेल्यानंतर इथे मी काय जातो की युजर, इथे मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी बघा. मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी मध्ये गेल्यानंतर हे बघा, मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मॅनेज मध्ये गेल्यानंतर युजरची इन्फॉर्मेशन, हे बघा, मी याला काय केलं होतं, ओनर केलं होतं, ओनर. ओके, ग्लोबल ऍडमिन. तर त्यामुळे हा सगळ्या सर्व्हिसेस ऍक्सेस करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल मला काय करायचं की व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायची, तर मी क्रिएट सुद्धा करू शकतो. हे बघा, ऑप्शन यायला लागले, राईट. तर आता मी काय करतो, याला सध्या साइन आउट करतो. साइन आउट केलं आणि मी माझ्या रूट अकाउंटला जातो. हे माझं रूट अकाउंट आहे. ओके, आणि हा माझा जो युजर आहे, हा युजर, याला कोणतं ऍक्सेस, इथे तुम्हाला कळेल अकाउंट स्टेटस इनेबल दाखवायला लागले. त्याच्यानंतर साइन इन, असाइन, हे बघा, रोल्स मध्ये गेलो, असाइन रोल, हा ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ओके, हा रोल आहे. मी काय करणार आहे, याला क्लिक करतो आणि रिमूव्ह असाइनमेंट करतो. ओके, आता झालं. रिमूव्ह केल्यानंतर याला कोणतंही ऍक्सेस नाहीये. आता मी परत ते लॉग इन करतो, याला रिफ्रेश करतो. मी परत काय करतो, ऍक्सेस करतो त्या माझ्या या अकाउंटला. आता माझा जो पासवर्ड मी सेट केला होता तो पासवर्ड इथे टाकतो. साइन इन, हा मला मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन विचारणार, तर मला ते टाकावं लागणार. इथे झालं. हा, आता मी, मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं की व्हर्च्युअल मशीन क्रिएट करू शकते. आता बघा, करू करू शकते का, करते का, काय म्हणते, प्लीज प्रोव्हाइड द बिलो इन्फो विन आस्किंग फॉर द सपोर्ट टाइम स्पॅन. नाही करू शकत, त्याच्याकडे सबस्क्रिप्शनच नाही. ओके, कळालं तुम्हाला.
या पद्धतीची जर एखाद्या माणसाला जर आपल्याला ऍक्सेस द्यायचा असेल तर आपण तिथून रूट युजरना मॅनेज करू शकतो. क्लिअर? हॅलो, हा 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 आपण काय केलं सुरुवातीला माझ्या रूट वरनं एक एक युजर क्रिएट केलं. युजर क्रिएट करून त्याला पहिल्यांदा ग्लोबल ऍडमिन बनवलं. ग्लोबल ऍडमिन काय केलं की त्यानं सगळ्या गोष्टी ऍक्सेस करू शकला. आता मी त्याचा ऍक्सेस काढला तर त्याला काहीच म्हणजे इथं काहीच करता येत नाही. एक कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फॉर एक्झाम्पल तो मायक्रोसॉफ्ट इंट्रायडी मध्ये गेला आणि त्याच्यानंतर तो युजर मध्ये गेला. इथे त्याच्यानंतर इथे तो गेल्यानंतर डेमो मध्ये गेला. डेमो मध्ये गेल्यानंतर असाइन रोल मध्ये गेल्यानंतर याला काही रोल आहेत का असाइन? नाहीये काय. ओके, नो डायरेक्टरी रोल असाइन, त्याच्यामुळे तो काहीच नाही करू शकत. क्लिअर? हॅलो, हा हा. आता प्रश्न काय एमएफए तुम्हाला समजला, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. ओके, जर तुम्हाला हा एखाद्या युजरला जर इकडनं फॉर एक्झाम्पल माझा हा ऑल सर्व्हिसेस आहे, मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी आहे. ओके, आणि मी युजर मध्ये गेलो. युजर मध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर मी याला सिलेक्ट केलं डेमो युजरला. इथून तुम्ही सुद्धा एमएफए मॅनेज करू शकता. इथून फ्री युजर एमएफए. ओके, याच्यामध्ये तुम्ही डेमोला क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर याचं काय करायचं तुम्हाला, हे इनेबल एमएफए, हे बघा इनेबल एमएफए, आणि इथून इनेबल करू शकता. क्लिअर? हे एक पण ऑप्शन आहे ज्यावेळेस आपण प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मध्ये काम करतो त्यावेळेस. समजलं का? आता राहिला प्रश्न एडी कनेक्टचा. एडी कनेक्ट कशा पद्धतीने काम करते, ऑन प्रिमायसिसचे युजर कशा पद्धतीने इकडे सिंक होतात. मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडी. ओके, तर नंतर याच्यामध्ये एडी कनेक्ट एडी कनेक्ट नावाची सर्व्हिसेस आता सध्या बंद झाली आहे. त्याचं नाव झालंय इंट्रा कनेक्ट. हे बघा, मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी मध्ये गेलो. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्रॉस टेनंट लायसन्स ऍप्लिकेशन डिव्हाइस एक्सटर्नल आयडेंटिटीज मॉनिटरिंग हेल्थ लॉग एनालिटिक्स खाली आहे सर, खाली आहे, युजर खाली आहे. इन्साइट न्यू सपोर्ट. हा, हे बघा इंट्रा कनेक्ट. ओके, इंट्रा कनेक्ट मध्ये आता आपण याच्यामध्ये क्लाउड सिंक आहे. क्लाउड सिंक म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल याला क्लाउड सिंकला काय आहे की आपण जर एखादं एडब्ल्यूएस आहे त्यांच्या जर ऍक्टिव्ह डायरेक्टरी किंवा त्यांचे युजर जर मॅनेज करायचे असतील तर हा ऑप्शन आहे. ओके, हा क्लाउड सिंकचा ऑप्शन आहे. आणि जर मला ऑन प्रिमायसिसची जर कनेक्ट करायचे असेल किंवा सिंक करायचे असेल तर त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे, मायक्रोसॉफ्ट इंट्रा कनेक्ट सिंक. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, मायक्रोसॉफ्ट इंट्रा कनेक्ट, मी तुम्हाला एडी कनेक्ट नावाचं सॉफ्टवेअर जे सांगितलं होतं ते इकडनं आपण डाउनलोड करू शकतो. इकडनं डाउनलोड मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एक VMware आहे. आता त्याला कसं बराच टाइम लागतो, मी तुम्हाला सांगितल्या गोष्टी, पण आता याच्यामध्ये काय होतं की आता हा माझा VMware दॅट इज हे माझं ऑन प्रिमायसिस झालं. ओके, आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हे माझं झालं VMware स्टेशन, आणि मला काय करायचंय याच्यामध्ये एक VM इन्स्टॉल करायचं आहे. फाईल न्यू व्हर्च्युअल मशीन, न्यू व्हर्च्युअल मशीन, न्यू व्हर्च्युअल मध्ये मी नेक्स्ट करणार. नेक्स्ट केल्यानंतर माझ्याजवळ काय ISO फाईल आहे,
तर मी काय करणार की ब्राउज करणार. ब्राउज केल्यानंतर ओपन केलं, याच्यामध्ये बघा विंडोज सर्व्हर 2016 डेटा सेंटर ओपन केलं. ओपन केल्यानंतर हे चेक करणार, इन्स्टॉल करणार. विंडोज प्रोडक्ट की आपल्याकडे सध्या तर नाहीये, व्हर्जन 2016 HP, पासवर्ड फुल नेम HP, त्याचं मी काय देतो, डेमो डेमो नाव दिलं, पासवर्ड दिलं, हाच तो पासवर्ड, माहित नाही हा घेईल का नाही. नेक्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट. मॅक्झिमम डिस्क साईज 60 GB, एवढी काही करायची गरज नाहीये. मी काय करतो याला 30 करतो. ओके, नेक्स्ट. बॅक, स्टोअर व्हर्च्युअल डिस्क, स्प्लिट व्हर्च्युअल इंटू मल्टिपल डिस्क, स्टोअर व्हर्च्युअल डिस्क, सिंगल बनवतो. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर हे तुमचं कम्प्लीट हे आलं की याच्यामध्ये मेमरी किती आहे, 2 MB आहे. आणि त्याच्यानंतर सॉरी 2048 म्हणजे 2 GB आहे. हार्ड डिस्क 30 GB आहे. आणि तुमचं अदर डिव्हाइसेस 2 CPU हे आलं. आणि फिनिश केल्यानंतर हा काम करायला लागेल. हा थोडा वेळ घेईल. ओके, याला चालू द्या. मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आता इकडं आल्यानंतर आपण काय शिकलो होतो, म्हणजे आपण काय सांगितलं होतं की एडी कनेक्ट, जी इंट्रा कनेक्ट नावाची सर्व्हिसेस आहे, पहिल्यांदा ती आपल्याला डाउनलोड करावी लागेल. आपण डाउनलोड करून कुठं घ्यावं लागणार, 2016 मध्ये. मी VMware वर 2016 घेतलं. त्याच्यानंतर .NET फ्रेमवर्क घ्यावं लागेल. त्याचा एक रूट पण युजर पाहिजे. आपण आता ऑलरेडी रूट युजर बनवलाय. ओके, डेमोवाला आपण ज्यावेळेस विंडोज क्रिएट करतो त्यावेळेस. ओके, इंटरनेट स्पीड आपल्याकडे आहे आणि डोमेन कंट्रोलर सुद्धा आपल्याला क्रिएट करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मला हे युजर बनावे लागतील. हे युजर बनवून मला इकडे त्याला सिंक करावं लागेल. ओके, हा आपला टास्क आहे. तर यामध्ये हा for on this virtual machine, VMware failed to start VMware authentication, you try to manually starting the authorization if there is a problem. ओके, आता त्याच्यानंतर याला थोडा वेळ लागतो. माय कम्प्युटर मध्ये गेलो, त्याच्यामध्ये पॉड ऑन केलं नाही, अजून ही इन्स्टॉल झाली नाही, याला वेळ लागतो. ओके, तर सांगण्याचा उद्देश काय माहितीये का, की मी तुम्हाला परत एकदा सांगतो की VMware वर फॉर एक्झाम्पल हा माझा ऑन प्रिमायसिस आहे, त्यामध्ये मला विंडोज 16 दॅट इज द डोमेन कंट्रोलर मी त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणार. इन्स्टॉल केल्यानंतर मला प्रेरिक्विसाइट काय लागणार की एडी कनेक्ट, जी आपण इकडे डाउनलोड केलेली ती इकडे इन्स्टॉल करणार. एक .NET फ्रेमवर्क याला सपोर्ट करण्यासाठी एक सॉफ्टवेअर लागतं, ते एक मी इन्स्टॉल करणार. एक रूट युजर लागणार. ओके, त्याच्यानंतर मी एक इकडे ग्लोबल ऍडमिन नावाचं एक युजर क्रिएट करणार, तेच मला एडी कनेक्ट साठी हेल्प करेल. ओके, आणि बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, MFA म्हणा, सिंगल साइन ऑन. आता सिंगल SS2 बऱ्याचदा विचारलं जातं की सिंगल साइन ऑन काय काम करतं. कळतंय ना, तो फास्ट होते. हॅलो हॅलो, हो. कळतंय ना. हा, तर यामध्ये काय असतं, ज्या वेळेस माझे हे ऑन प्रिमायसिसचे युजर आहेत, ही रिक्विसाइट घेऊन मी काय करणार, इकडे सिंक करणार. मी सिंक केले. सिंक केल्यानंतर मी मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी मध्ये जाणार आणि युजर मध्ये जाणार. मला हे जे युजर मी इकडे क्रिएट केले होते 2-3 काय जे मल्टिपल, ते युजर मला इकडे दिसणार. करेक्ट. पण आता याच्यामध्ये ज्या सर्व्हिसेस भेटतात आपल्याला एडी कनेक्ट मध्ये, एडी कनेक्ट किंवा इंट्रा कनेक्ट. ओके, याच्यामध्ये सिंगल साइन ऑन. ओके, सिंगल साइन ऑन. सिंगल साइन ऑनचा अर्थ काय, जर आता हा युजर Azure वर मायक्रोसॉफ्ट 365 यूज करेल. आता मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये मल्टिपल ऍप्लिकेशन आहेत, त्याच्यामध्ये तुमचं आउटलुक पण येतं, त्याच्यानंतर तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड पण येतं, एक्सेल पण येतं, सगळ्याच गोष्टी येतात. ओके, तर एक युजर फॉर एक्झाम्पल हा AWS युजर आणि हा इकडचा AWS युजर,
हा मी इथे सिंक करून घेतलेला आहे, हा इकडे ऑन प्रिमायसिस वर आहे. ओके, तर हा AWS युजरने इकडे मायक्रोसॉफ्ट 365 ओपन केलं आणि क्रेडेन्शियल इथं टाकलं. ओके, क्रेडेन्शियल टाकलं. त्याच AWS वाल्यानं या युजरनं इथं मायक्रोसॉफ्ट 365 ओपन केलं, तर त्याला इथे डायरेक्ट ओपन होईल. त्याला इथं क्रेडेन्शियल विचारणार नाही, नो क्रेडेन्शियल. यालाच सिंगल साइन ऑन म्हणतो. क्लिअर? दुसरी गोष्ट आहे पासवर्ड हॅश. आता हे पासवर्ड हॅश म्हणजे काय असतं? ज्या वेळेस माझा बोला वन बोला, क्वेश्चन. हा बोला. हा सर, सिंगल साइन आउट आपल्याला माहिती आहे, म्हणजे एकदा आपण क्रेडेन्शियल दिलं तर आपण त्यांनी सगळीकडे आपल्याला युजेबल होतं. हो, पण ते स्टोअर कुठे करतात? म्हणजे काय पासवर्ड? की असेल ना ते, म्हणजे हा युजर नेम पासवर्ड असं तो काही मायक्रोसॉफ्ट का टोकन दिला जातो? नाही, टोकन थ्रूच. आता मला एक सांगा, ओके. ज्या वेळेस मी एडी कनेक्ट किंवा इंट्रा आयडी ने इकडे ज्या वेळेस पासवर्ड ज्या वेळेस इकडे इकडे मी सिंक करतो. ओके, सिंक केल्यानंतर माझे पासवर्ड इथे कुठे स्टोअर होतं? मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडी मध्ये, राईट? त्याच्या स्टोरेज मध्ये. तर याचे पण इथे स्टोअर होतात. पण आता याच्यामध्ये अजून एक नेक्स्ट सर्व्हिस आहे, दॅट इज द पासवर्ड हॅश नाव. तर पासवर्ड हॅश ही सर्व्हिस, फॉर एक्झाम्पल याने AWS वाल्याने सुरुवातीला ज्या वेळेस मी सिंक केला नव्हता त्यावेळेस त्याने ABC पासवर्ड ठेवला, त्यावेळेस इकडे तो सिंक झाला ABC, करेक्ट? पण याने काय केलं, चेंज करून टाकला आणि XYZ ठेवला. पण इथे तो XYZ कधी होईल? ज्या वेळेस पासवर्ड हॅश नावाची जी सर्व्हिस आहे एडी कनेक्ट मधले, त्यावेळी मी टिक मार्क करेल, तरच तो पासवर्ड सुद्धा इकडे सिंक होईल. ओके. ओके, तर या सर्व्हिसेस आहेत एडी कनेक्ट मधल्या, इंट्रा आयडी मधल्या. त्याच्यानंतर एक दुसरी सर्व्हिस येते पासवर्ड राईट बॅक. पासवर्ड राईट बॅक. जर मला इथे फक्त मॅनेज करून जर इथं सिंक केल्यानंतर हा युजरचा पासवर्ड सुद्धा मला चेंज करायचा आहे किंवा रिसेट करायचा आहे ऑन प्रिमायसिस मधला, तर पासवर्ड राईट बॅक नावाची जी पॉलिसी आहे किंवा हा रूल आहे तो मला इथे इनेबल करावा लागेल. ज्या वेळेस तुम्ही सिंक करता त्यावेळेस हे ऑप्शन येतात तुम्हाला. ओके, तर इकडे जर आपण बघितलं, हे विंडोज मध्ये क्लोज केलं, VMware वर गेलो, VMware वर गेल्यानंतर हे विंडोज सर्व्हर आहे, राईट क्लिक केलं, इथे गेलो, यस केलं, वेळ घ्यायला आहे. VMware workstation failed to start. VMware authorized start. You can try to manually starting the VMware authorization service if the problem. Okay, हे प्रॉब्लेम काय व्हायला लागले की मी सर्व्हिसेस मध्ये जातो, सर्व्हिसेस मध्ये गेलो, सर्व्हिसेस मध्ये गेल्यानंतर इथे क्लिक केलं आणि V टाईप केलं आणि VMware वर सर्व्हिसेस मध्ये मी स्टार्ट केलं. ओके, has been marked as a deletion. Could not start VMware delete at local VM authorization service on the local computer. Could not start VM. Start केलं याला, रिस्टार्ट द्यावं लागतं वाटतं इथे. तसं नाही, रिस्टार्ट द्यावं लागणार. ओके, VMware workstation remote access start. याला रिस्टार्ट द्यावं लागणार. ओके, तरच ते होईल चालू. तर काही प्रॉब्लेम नाही, सेम आहे विंडोज सर्व्हर. ज्या वेळेस मी पुढच्या उद्या सांगेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला या सर्व्हिसेस हे करता येतात. ओके, तर
हा पार्ट जो आहे तुमचा मायक्रोसॉफ्ट इंट्रा आयडीचा आहे. ओके, तर यामध्ये तुम्हाला युजर मॅनेज करता येतात. याच्यामध्ये तुम्हाला हॅश नावाची सर्व्हिस आहे जी तुमची कशावर चालते, पासवर्डची, जी HTTPS आणि सर्व्हिस बस. HTTPS कशावर चालते, 443, आणि सर्व्हिस बस पोर्ट नंबर काय आहे, 5432. ओके, हे तुमची सर्व्हिस आहे. SSO MFA आपण इनेबल केला, नवीन युजर क्रिएट केला, युजर क्रिएट करून त्याला ग्लोबल ऍडमिन बनवलं, त्याची राईट काढले. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण काय करू शकतो की त्याला जेवढं ऍक्सेस पाहिजे ते ऍक्सेस आपण देऊ शकतो. त्याला आपण रोल बॅक ऍक्सेस म्हणतो, आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट. ओके, इथपर्यंत कळालं? हॅलो. हो सर. येस. आता याच्यामध्ये दुसरा एक असतं. आता हे ऍक्टिव्ह डायरेक्टरी आपण बघितलं, त्याच्यानंतर रोल बॅक पण बघितलं. आर बॅक म्हणजेच हे काय असतं, रोल बेस ऍक्सेस कंट्रोल. ओके, आता यामध्ये काय होतं, रोलबॅक ऍक्सेस कंट्रोल मध्ये जनरली क्वेश्चन विचारला जातात की रोलबॅक ऍक्सेस जे आहे ना ते एक्सप्लेन करा. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा रूट युजर आहे. ओके, रूट युजर आहे, याला सगळे ओनर आहे, ऍक्सेस आहे. तर यामध्ये तुम्ही VM बनवलेत, डेटाबेस बनवलाय, आणि त्याच्यानंतर स्टोरेज बनवलंय, आणि तुमच्याकडे 3 लोक आहेत, म्हणजे 3 एम्प्लॉई आहेत. याच्यामध्ये हा A, हा B आणि C. तुम्हाला यांना कुणालाही ग्लोबल ऍक्सेस म्हणजे रूट, हा तुमचा प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आहे. ओके, तर या प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला सगळेचे सगळे ऍक्सेस यांना द्यायचे नाहीत. तुम्हाला काय करायचे की हा जो पर्सन आहे त्याला फक्त VM मॅनेज करण्यासाठी द्यायचे, याला डेटाबेस द्यायचे, ओके, आणि याला स्टोरेज द्यायचे. मग काय करणार तुम्ही, पहिल्यांदा तुम्ही याचे काय करणार, A च युजर क्रिएट करणार, B चे युजर क्रिएट करणार, C चे युजर क्रिएट करणार, आणि त्यांना ऍक्सेस तुम्हाला द्यावे लागेल. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो, माझ्या पोर्टलवर जातो. पोर्टलवर गेल्यानंतर मी काय करतो, व्हर्च्युअल मशीन क्रिएट करतो. ओके, व्हर्च्युअल मशीन क्रिएट करतो. याच्यामध्ये मी रिसोर्स ग्रुप बनवलेला नाही, क्रिएट न्यू करतो, RG1, ओके करतो. ओके, त्याच्यानंतर खाली आलो, इन्स्टन्स नेम डेमो. ओके, त्याच्यानंतर हे सेंट्रल इंडिया रिजन घेतलं, अवेलेबिलिटी ऑप्शन मी नो केलं, त्याच्यानंतर सिक्युरिटी टाईप स्टँडर्ड घेतलं. हे माझी सर्व्हर आहे उबंटू फॉर एक्झाम्पल, ही घेतली. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत नॉर्मल नॉर्मल घेतल्या. पासवर्ड घेतला, ऍज्युअर युजर घेतला, आणि पासवर्ड जो आहे मी हाच देऊन टाकला, फॉर एक्झाम्पल हाच. ओके, त्याच्यानंतर पोर्ट नंबर मी अलाउ केले तिन्ही पण, आणि डिस्क घेतलं, डिस्क पण डिफॉल्ट घेतल्या. नेटवर्किंग मध्ये गेलो, डिफॉल्ट घेतलं, मॅनेजमेंट रिव्हेंट क्रिएट. रिव्ह्यू आणि क्रिएट करतो. हा व्हॅलिडेशन करणार अगोदर, व्हॅलिडेशन केल्यानंतर मग काही एरर जर असतील तर आपल्याला सांगेल, नाहीतर तो व्हॅलिडेशन पास म्हणेल, व्हॅलिडेशन पास, आणि मी क्रिएट करतो. आता माझी एक व्हर्च्युअल मशीन बनवली आहे, आता ही मी ओनर आहे. ओके, आता माझं व्हर्च्युअल मशीन बनल्यानंतर मला याचा ऍक्सेस द्यायचा त्या पर्टिक्युलर युजरला. ओके, डेमोला, जो डेमो युजर आहे तो मी जे बनवलेला आहे. हे झालं, गो टू रिसोर्सेस. ओके, हा माझा डेमो व्हर्च्युअल मशीन एजंट स्टेटस इज नॉट
रेडी. याला मी रिफ्रेश करतो. हा रनिंग आहे. ओके. आता मला काय करायचं की त्या युजरला ऍक्सेस द्यायचं या व्हर्च्युअल मशीनला. तर मी काय करणार, ओके, आता हे रेडी झालं तुमचं व्हर्च्युअल मशीन. ओके, हे रेडी झालं. आता इथे बघा ऍक्सेस कंट्रोल, हे बघा आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट एक ऑप्शन येईल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की रोल असाइनमेंट मध्ये जायचं. रोल असाइनमेंट, हे बघा रोल असाइनमेंट. रोल असाइनमेंट मध्ये तुम्हाला हा जो युजर आहे रोल्स, तुमचा जो युजर आहे ते का दाखवत नाही, काय कॉग्निटिव्ह मध्ये करतो की काय. आता मी याच्यामध्ये डुप्लिकेट युजर करतो. इथे गेल्यानंतर मी काय करणार, मायक्रोसॉफ्ट इंटर आयडी मध्ये गेल्यानंतर हा माझा युजर आहे. युजर, ओके, याला क्लिक करणार. ओके, अकाउंट इनेबल करणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये असाइन रोल करणार. ऍड असाइनमेंट करणार. कॉन्ट्रीब्युटर नाहीये, ऍडमिन ग्लोबल ऍडमिन. ओके, परत मी चेक करणार रिफ्रेश. हा झाला, डायरेक्टरीचा पार्ट झाला. आता ओके, याची डायरेक्टरी चेक कर. ही या डायरेक्ट प्रायमरी डोमेन हा झाला. तर इथे गेलो, त्याच्यानंतर मी रिफ्रेश केला. एक युजरच क्रिएट करतो. ऍड रोल असाइनमेंट मेंबर रोल. आता याचा रोल काय असणार आहे, मी याला काय देतो, रीडर. आता ओनर, ऍडमिन पण नाही, रीडर. रीडर रीडर दिला, नेक्स्ट केलं. त्याच्यानंतर याला मी मेंबर, हे बघा मेंबर, सिलेक्ट मेंबर. ओके, तर यामध्ये तुमचा युजर आला, याला मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर मी पुढे जाणार. पुढे झाल्यानंतर नेक्स्ट करणार. ओके, याला मी रोल दिला रिव्ह्यू आणि असाइन. ओके, धिस रिसोर्स. आता याच्यामध्ये जी व्हर्च्युअल मशीन आहे हे आलं. या रिसोर्स साठी आपण पर्टिक्युलर हा रीडर आपण त्याला देऊन टाकला. हे बघा रीडर. ओके, तर हे तुम्ही जे ऍक्सेस देऊ शकता ते सबस्क्रिप्शन लेवलला पण देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही रिसोर्स ग्रुप लेवलला पण देऊ शकता. ओके, तर हा डेमो युजरला आपण रीडरचा ऍक्सेस दिला आणि मी कॉग्निटिव्ह मोड मध्ये गेलो.
कॉग्निटिव्ह मोड गेल्यानंतर इथे होम मध्ये गेलो. होम मध्ये गेल्यानंतर इथं रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर व्हर्च्युअल मशीन मध्ये आलो. हे डेमो आले. हे बघा. पण हे बघा इथं काही हे बघा स्टेटस रिसोर्स ग्रुप सगळे काय आलं माहितीये का? रीड मध्ये आलं. दिसतंय ना? आपण काहीही रीड करू नाही शकत इथं. हे बघा रिसोर्स ग्रुप वगैरे सगळ्या गोष्टी या ज्या आहेत ना फक्त रीडर मध्ये आलं. ओके, तुम्हाला याचं ऍक्सेस झालं. आता तुम्ही याला कनेक्ट करू शकता का बघा. कनेक्ट बॅशन न करा. हा, बॅशन आपल्याला सर्व्हिस क्रिएट करावी लागेल. तुम्हाला फक्त मी हे सांगतो की या पद्धतीचं रोल बॅक ऍक्सेस असतं की ज्या पद्धतीने आपण एखाद्या युजरला त्या पर्टिक्युलर सर्व्हिसेसचा ऍक्सेस देऊ शकतो. रीडर म्हणा, ओनर म्हणा की कॉन्ट्रीब्युटर ऍक्सेस. ओके, कळालं? हॅलो, आहेत का नाही? गेले? हो हो Yes, sir. Yes, sir. समजतंय ना? Yes. ओके, चला 8:30 झाले. ते 5 मिनिटात पाणी पिऊन या दादा. तुम्ही म्हणसाल लय वेळ झाला. 5 मिनिट हा, जास्त नाही. आपल्याला 2 टॉपिक संपवायचे. 5 मिनिट. पंकज सर पाणी पिऊन या.
आले का? हॅलो, आले का सगळे? हॅलो, ओके. आता नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण. Azure पॉलिसी. हॅलो, एक्नॉलेज करा एकदा. आले का सगळे? हो. एक. हो. हा, Azure पॉलिसी मध्ये आता Azure पॉलिसी म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल, हा माझा सबस्क्रिप्शन आहे. ओके, सबस्क्रिप्शनच्या अंडर हे माझं सबस्क्रिप्शन आहे. याच्यामध्ये एक रिसोर्स ग्रुप आहे 1 आणि दुसरा एक रिसोर्स ग्रुप आहे 2. ओके, या रिसोर्स ग्रुपच्या अंडर
माझे VMs आहेत. ओके, हे VM आहेत. आता क्लायंट काय बोलतो की हे माझे जे VM आहेत बाबा, हे माझे जे VM आहेत सॅटरडे आणि संडेला ओके ऑफ ठेवा. त्यांनी टाइम स्लॉट दिला आपल्याला 48 आवर्स, कारण की सॅटर्डे संडेला कोणी काम करत नाही. आता ऑफ ठेवलं म्हणजे त्यांनी हे कशामध्ये येतं, कॉस्ट ऑप्टिमायझेशन मध्ये येतं. कॉस्ट ऑप्टिमायझेशन. ओके, तर आपण जर ऑफ ठेवले तर त्याला तेवढंच 48 आवर्सचं बिल येणार नाही. ओके, तर आता याच्यामध्ये अजून पॉलिसीचं काम काय, अजून पॉलिसी काय करते, अजून पॉलिसी मध्ये आपण काय करतो की जे शनिवार रविवार म्हणजे सॅटर्डे संडेला हे झाले आपले डे. ओके, विदाऊट म्हणजे आपल्याला कोडिंगची गरज नाहीये. ओके, कोडिंगचं काही आपल्याला स्वतः काही न करता आपण याच्यामध्ये ऑटो शटडाऊन आणि हे ऑटो अप सुद्धा आले पाहिजे. म्हणजे हे फ्रायडेला समजा रात्री 12 वाजता 12 AM ला जर बंद झाले तर संडेला किंवा मंडेला रात्री 12 AM ला चालू झाले पाहिजे. ओके, ही आपली रिक्वायरमेंट आहे. तर Azure पॉलिसी याच्यामध्ये काय करते, आपल्याला Azure पॉलिसी याच्यामध्ये आपल्याला काही कोड वगैरे काही लिहायची नाही. तर Azure पॉलिसी मध्ये आपण काय करतो, आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सबस्क्रिप्शन लेवलला ही पॉलिसी लावू शकतो. ओके, सबस्क्रिप्शन लेवलला. तर सबस्क्रिप्शन लेवलला जर पॉलिसी लावली तर त्या सबस्क्रिप्शन मध्ये येणारे सगळे रिसोर्सेस ला ही पॉलिसी लागू होईल. ही पॉलिसी लागू झाली म्हणजे सगळे तुमचे व्हर्च्युअल मशीन त्या पद्धतीने ऍक्ट होते. क्लिअर, कळालं का? जर तुम्हाला तो सबस्क्रिप्शनला नाही लावायचे, त्या सबस्क्रिप्शनच्या अंडर मध्ये एकच रिसोर्स ग्रुप आहे आणि त्यामध्ये जे VM आहेत त्यांनाच ती पॉलिसी लावायची, तरी सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा तुम्ही रिसोर्स ग्रुप पण नाही आणि त्याच्या अंदर एकच VM आहे, त्यांना जर लावायचे असेल त्याला सुद्धा तुम्ही ही पॉलिसी अप्लाय करू शकता. आणि याच्यामध्ये काय आहे, मायक्रोसॉफ्टने मल्टिपल सिनॅरिओच्या पॉलिसी ऑलरेडी क्रिएट केलेल्या आहेत. ओके, ऑलरेडी इनबिल्ट त्याला आपण म्हणतो. ओके, जर तुम्हाला कस्टम पॉलिसी जरी क्रिएट करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण त्याला जेसॉन आलं पाहिजे. ते जेसॉन फॉर्मॅट मध्ये असतं. ही लँग्वेज आहे, ही लँग्वेज आली पाहिजे. ओके, जर फॉर एक्झाम्पल आता मला काय करायचंय बाबा, मला पॉलिसी असाइन करायची आहे. आता मी एक साधा आणि सिंपल घेतो, सिंपल सिनारिओ. ओके, एक रिजन आहे. ओके, एक रिजन आहे. फॉर एक्झाम्पल इंडिया मधला एक रिजन कोणता, तर तुम्ही एक झोन घ्या सेंट्रल. त्यामध्ये VM क्रिएट झाले नाही पाहिजे. ओके, अशी मला एक पॉलिसी क्रिएट करायची. जर कोणी करायला बसलं तर क्रिएट झालंच नाही पाहिजे, ते ऑप्शनच नाही आले पाहिजे. ओके, तर तुम्ही काय करणार, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो, म्हणजे प्रॅक्टिकली दाखवतो सगळ्या गोष्टी, जेणेकरून तुम्हाला कळेल की पॉलिसी काय असते. मी ओपन केलं, त्याच्यामध्ये गेलो, त्याच्यानंतर मी माझ्या पोर्टल मध्ये गेलो. पोर्टल मध्ये गेल्यानंतर होम मध्ये गेलो. होम मध्ये इथं मी पॉलिसी टाईप केलं.
ओके. Azure पॉलिसी. ओके, आलं पॉलिसी. आता याच्यामध्ये पॉलिसी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असाइनमेंट दिसेल बघा, असाइनमेंट. कारण की ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट क्रिएट करायची आहे त्यावेळेस आपल्याला एक असाइनमेंट क्रिएट करावं लागतं. आता पॉलिसी मध्ये तुम्हाला तुमचं सबस्क्रिप्शन दिसेल, हे बघा, पे ॲज यू गो माझं सबस्क्रिप्शन आहे ते मला दिसते. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल रिसोर्सेस कंप्लायन्स 0%, आपण आतापर्यंत काहीही केलेलं नाही. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. त्याच्यानंतर मी काय करेन, असाइनमेंट वर क्लिक करेन. असाइनमेंट वर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत टोटल असाइनमेंट 1, इनिशिएटिव्ह 1. ओके. आता त्याच्यानंतर मला एक नवीन पॉलिसी क्रिएट करायची आहे. ओके. तर मी काय करणार की ही बघा, असाइन पॉलिसी क्लिक करणार. मला पॉलिसी एक क्रिएट करावी लागेल. आता याच्यामध्ये काय करणार की बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे तुमचं सबस्क्रिप्शन पॉलिसी, बरं का, पॉलिसी क्रिएट करतोय मी सध्या. तर मला कशी करायची, मी ज्यावेळेस स्कोप याच्यावर डिफाईन करेल, स्कोप मध्ये तुमचं जे सबस्क्रिप्शन आहे, ओके, सबस्क्रिप्शन ते तुम्हाला दिसतं. हे बघा, इथं मी क्लिक केलं पे ॲज यू गो. आता मी सबस्क्रिप्शन लेवलला लावायची नाहीये मला. फॉर एक्झाम्पल इथं मी रिसोर्स ग्रुप क्रिएटच केले नाहीये, तर मला इथं दिसणारच नाही. मी सबस्क्रिप्शनला लावलं आणि सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर ही सबस्क्रिप्शन लेवलला तुमची पॉलिसी लागेल. त्याच्यानंतर एक्सक्लुजन. एक्सक्लुजन मध्ये काय असतं, जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला याच्यामधून एक्सक्लूड जर करायची असेल तर ती तुम्हाला इथे ऑप्शन येतं. हे माझं सबस्क्रिप्शन मी सेट केलंय. याच्यामधून तुम्हाला जर एखादा रिसोर्स ग्रुप काढायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके. आता सध्या आपल्याकडे रिसोर्स ग्रुप नाहीये त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. आता बेसिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की डेफिनेशन. आता ही पॉलिसी कशासाठी लावायची, मी इथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की बाबा पहिल्यांदा अलाउड करायचे. अलाउड किंवा तुम्ही एक काम करा, आपल्याला डिनाय करायचंय ना. डिनाय करा. ओके. तर यामध्ये तुम्हाला हे बघा, पॉलिसी ऑलरेडी इथे दिसेल. तिकडे जा. ओके. याच्यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला ऑल पॉलिसी दिसतील. याच्यामध्ये कॅटेगरी मध्ये सिलेक्ट करा. कॅटेगरी मध्ये तुम्हाला काय, याच्यामध्ये तुम्ही ऑल करा, ऑल ला टिक मार्क करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे बाबा, एक रिजन पाहिजे. रिजन कंटेनर रजिस्ट्री झालं. लोड टेस्टिंग प्रिव्ह्यू कॅपॅसिटी एडब्ल्यू मॅनेजर कंटेनर रजिस्ट्री desktop utilization, Internet of Things, media service monitoring, mobile network. याच्यामध्ये all keys active directory, all field apply केले. Remove केले. Container public storage will be prevent data breaks via data restore.
ठीक आहे, आपण दुसरी घेऊ. त्याचा काही सापडत नाही. हे बघा, आपण काय करू, अलाउड व्हर्च्युअल मशीन SKUs जे साईज आहेत, ओके, ऍड केलं. आता मी याच्यामध्ये काय केलंय की अलाउड व्हर्च्युअल मशीन SKU म्हणजे आपले जे पॅरामीटर आहेत, ओके, साईज, जो साईज आहे या साईजची आपले बनले पाहिजे, बाकीचे नाही बनले पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये मी काय केलं की याच्यामध्ये त्याने प्रिव्ह्यू दाखवलं की व्हर्जन कोणकोणते आहेत. हा व्हर्जन, ओके. त्याच्यानंतर त्याला कॅन्सल केलं. त्याच्यानंतर ओव्हरराईड अलाउड SKU नेम आणि याच्यामध्ये मी आता पुढे जातो नेक्स्ट मध्ये. हा, इथं मला पॅरामीटर सेट करायचे. पॅरामीटर म्हणजे कोणते मी अलाउ करतोय. ओके, अलाउ काय करतोय मी, A1 आणि A2. ओके, A1 आणि A2. फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, होम मध्ये गेलो, व्हर्च्युअल मशीन मध्ये गेलो, क्रिएट मध्ये गेलो, व्हर्च्युअल मशीन मध्ये गेल्यानंतर डिस्क मध्ये गेलो, सॉरी VM मध्ये गेलो. ही त्याची साईज आहे, व्हर्च्युअल मशीन साईज. हे बघा, ऑल साईजेस. ऑल साईजेस मध्ये मला काय करायचे, अलाउड फक्त A सिरीज नाही, B सिरीज जी आहे याच्यामध्ये मी काय करणार, हे B1 LS आणि B1 MS. B1 LS आणि B1 MS. ओके, हे दोनच सिलेक्ट केले अलाउड या सबस्क्रिप्शन मध्ये. ओके, मी नेक्स्ट केलं. हे काय एवढं बघायची गरज नाही. नेक्स्ट आणि क्रिएट केलं. कळालं ना तुम्हाला काय करतोय आपण? हॅलो, येस सर, पॉलिसी असाइन करताय. हा हा, खूप नाही. हा, आता सध्या मी जे पॅरामीटर त्याच्यामध्ये टाकलेत, A1 म्हणजे B1 LS आणि B1 BL MS, हे दोन, याच दोन प्रकारच्या व्हर्च्युअल मशीन म्हणजे एक CPU 0.5 आणि 2 रॅम, डेटा डिस्क 2 आणि त्याच्यानंतर स्टोरेज हे 4 सपोर्टेड, एवढेच माझे क्रिएट झाले पाहिजे या सबस्क्रिप्शन आणि बाकीचे नाही क्रिएट झाले पाहिजे. ओके, ही पॉलिसी मी लावली. त्याच्यानंतर आता मला काय करायचं, चेक करायचं आता ही पॉलिसी अप्लाय झाली का. ओके, त्याच्यावर क्लिक केलं. ओके, आता मी याला काय करतो, याला क्लोज करतो, याला एकदा रिफ्रेश मारतो. रिफ्रेश केल्यानंतर होम मध्ये जातो, व्हर्च्युअल मशीन मध्ये गेल्यानंतर क्रिएट व्हर्च्युअल मशीन. ओके, एक नाव देतो, देन हे आलं. त्याच्यानंतर हे अवेलेबिलिटी झोन नो स्टेट स्टँडर्ड घेतलं हे साईज. ओके, साईज मध्ये मी काय केलं, ऑल साईज मध्ये जातो. किती आले, 2च आले का? हॅलो हॅलो, हो हो हो. आले ना 2 फक्त. हम्म.
पण सुरुवातीला आपल्याला सगळे दिसू लागले, बरोबर? हो हॅलो. हो हो हा, आता फक्त 2च दाखवत होते. अशा पद्धतीची आपण पॉलिसी असाइन करू शकतो. याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचे की पॉलिसी ज्यावेळेस आपण असाइन करतो त्यावेळेस आपल्याला एक पॉलिसी आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे तशी आपण क्रिएट करू शकतो, रिजन वाईज, सबस्क्रिप्शन वाईज किंवा रिसोर्स ग्रुप वाईज. ओके, तर त्या पद्धतीने आपण त्याला क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी आता हीच पॉलिसी मी जी आता क्रिएट केली होती, मी याला काय करतो, डिलीट करून टाकतो. डिलीट असाइन, येस, रिफ्रेश करतो. याचं काय म्हणतात, प्लीज नोट दॅट द चेंजेस टेक्स अराउंड द 30 मिनिट्स टेक इफेक्ट. तर 30 मिनिट नंतर हे इफेक्ट तुम्हाला दाखवायला सुरुवात होईल. लगेच इफेक्ट दाखवत नाही. व्हर्च्युअल मशीन वर गेला, क्रिएट मध्ये गेलो, इथे चेक करा. हे बघा, इथे इमेज मिस, इथं ही केली, हे बघा ऑल साईज दाखवायला, सगळ्या डिलीट केली ती, फक्त ते डिलीट झालेली ती नंतर 30 मिनिट नंतर क्लिअर होऊन गेले, हे सगळे आले. झालं क्लिअर? हॅलो. हा हा हॅलो. हा, आता एकदा तुम्ही रिव्हिजन करा. मी स्टॉप करतो इथं.